गोविंद सिंग फाउंडेशन अंतर्गत गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून कॉलेज व संस्थेतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। आज गुरु गोविंद सिंग फाउंडेशन संपूर्ण नाशिक शहर व महाराष्ट्रात शिक्षणामध्ये ठसा उमटवित आहे। त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी काम देखील करत आहे। यावेळी मेला अंतरंग 2020 या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली। यावेळी प्रोफेसर देवेंद्र दोनगवाळ औरंगाबाद, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुदेव सिंग बिर्दी, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे सीईओ परमिंदर सिंग व संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध रिमिक्स हिंदी मराठी गाण्यांवर ठेका धरत आपली कलाकृती सादर केली। यावेळी सहभागी विद्यार्थ्यांचा व तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुदेव सिंग बिर्दी यांनी यावेळी अधिक माहिती दिली। सब कंप्यूटर के मैनेजमेंट मैक्सिमम कोशिश करती है कि आपको बेस्ट टीचिंग स्टाफ, बेस्ट इक्विपमेंट्स, बेस्ट लैब्स जो किसी कॉलेज में देखने को कम मिलेंगी। हमारा सिर्फ सेल्फलेस सर्विस यही है कि आप अपनी लाइफ में एक अच्छे नागरिक बनके, अच्छे इंजीनियर बनकर मार्केट में जाएं। उसके लिए हमारी रिस्पॉन्सिबिलिटी, हम कोशिश करते हैं जैसे आपके प्रिंसिपल साहब निकम जी ये हमें मार्गदर्शन देते हैं कि ये इक्विपमेंट इम्पॉर्टेंट है। आज के युग में पुराना युग चला गया है, कन्वेंशनल एजुकेशन के बगैर कोई भी रास्ता नहीं है लाइफ में कामयाब होने का। उसके लिए बेस्ट लैब हम लोगों ने यहाँ आपको अच्छी शिक्षा मिलने के लिए प्रोवाइड किए गए हैं। आप इसका पूरा बेनिफिट उठाइए और अपनी लाइफ में एक अच्छे नागरिक बन के आपका, आपके पेरेंट्स का, कॉलेज का, टीचिंग स्टाफ का एक अच्छा नाम रोशन करें, यही हमारी एक इच्छा है। यावेळी प्राचार्य निळकंठ निकम यांनी मनोगत व्यक्त केले। त्या संस्थांचा मेला अंतरंग 2020 हा प्रोग्राम
गेल्या 3 दिवसापासून कॅम्पसमध्ये सुरू आहे आणि सर्व विद्यार्थिनी त्यांचे पालक याचा आस्वाद घेत आहेत आणि हा जो मेला अंतरंग 2020 आज या वर्षापासून त्याचं नामकरण झालेलं आहे. मला आशा आहे की नक्कीच हा नाशिक शहरासाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. मॅनेजमेंट हा प्रोग्राम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस देण्यापासून मुलांना वंचित ठेवत नाही. आजच्या प्रोग्रामचं जे स्टेज बघितलं तर स्टेज मला नाही वाटत कुठली शैक्षणिक संस्था अशा प्रकारचं स्टेज विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामसाठी उपलब्ध करून देते म्हणून. नुसताच कल्चरल प्रोग्राम नव्हे तर आर्ट गॅलरी, टेक्नो फेअर, विविध प्रकारच्या स्पर्धा, डेज यामध्ये गेले 15 दिवस पूर्ण कॅम्पसमध्ये पूर्ण मुलं न्हाऊन निघालेली आहेत आणि ह्या प्रोग्रामसाठी होणाऱ्या प्रोग्रामसाठी माझ्या शुभेच्छा. यावेळी प्रोफेसर देवेंद्र दौंडगव्हाळ, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गुरुदेव सिंग बिर्दी, संस्थेचे सीईओ परमिंदर सिंग, हरजीत सिंग आनंद, बलबीर सिंग छाबरा, कुलजीत सिंग बिर्दी, रणजीत सिंग आनंद, रब्बीर सिंग सलूजा, कुलविंदर सिंग गुजराल, जतिंदर सिंग गुजराल, गोपाल लाल, सरदार हरबंस सिंग घटोळे, निळकंठ निकम, श्रीहरी उपासनी, सतबीर सिंग, शिल्पा बोईचा, दिलीप पवार, इंदू जैन, अर्चना पाई, हेमंत झांबरे, मनोज कोळी आदींसह संस्थेतील पदाधिकारी, सदस्य, सर्व शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.